एकच वॉचमॅन आहे रे, त्यामुळे ते गाड्या लागतात. आपण ही पद्धत आहे का काय? हा, कराडच्या टाउन हॉलमध्ये एक आता प्रशासनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि या प्रशासनाच्या कार्यक्रमामध्ये इथे आलेले जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा जे नागरिक असतील त्यांच्यातील गलथानपणा दिसून येतोय. यशवंतराव चव्हाणांचं हे स्मृती सदन आहे आणि हा जो भाग दिसतोय हा भाग संपूर्णपणे गार्डनचा आहे. तर आज दिवसभरात या ठिकाणी पार्किंग केलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी आलेलं ज्या व्यक्ती आहेत त्यांनी या गार्डन मध्ये पूर्ण पार्किंग केलेलं होतं. आता या गाड्या एक एक करून निघू लागलेल्या आहेत. मात्र मुळात या ठिकाणी पार्किंगची कोणतीही सोय नाही किंवा या ठिकाणी पार्किंग करण्यास अलाउड नसताना सुद्धा या कार्यक्रमाच्या दरम्यान हे पार्किंग या ठिकाणी केलेलं आहे. एकूणच या स्मृतीस्थळाचं पावित्र्य जपण्यासाठी सर्व कराडकर प्रयत्न करतात. मात्र आता या ठिकाणी पार्किंग कुठं आहे आणि बगीचा कुठं आहे हे सुद्धा या येणाऱ्या इथल्या पब्लिकला कळत नसेल तर हे खरंच कराडकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल. नगरपालिकेनं याबाबत कठोर निर्णय घेतला पाहिजे आणि इथं जी अस्ताव्यस्त अशी जी व्यवस्था निर्माण झालेली आहे त्यामध्ये बदल करायला हवा. अभयकुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.